आजच्या प्रयोगाचे नाव आहे फॉर्मेशन ऑफ टेट्राहेड्रॉन. या प्रयोगाचा उद्दिष्ट असा की प्लास्टिक घनाच्या विशिष्ट विभागाद्वारे टेट्राहेड्रॉनचा आकार कसा तयार होतो हे समजून घेणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती. तर टेट्राहेड्रॉन म्हणजे काय? टेट्राहेड्रॉन हा एक त्रिकोणी पिरॅमिड आहे ज्यामध्ये 4 पृष्ठभाग, 6 कडा आणि 4 शिरे असतात. याचा प्रत्येक पृष्ठभाग हा त्रिकोणी असतो. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य, ते म्हणजे प्लास्टिक घन. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला टेट्राहेड्रॉन तयार करायचा आहे. तर आपण याचा टेट्राहेड्रॉनसाठी एक भाग कापून घेतलेला आहे. हा कसा काय कापलाय तर त्यासाठी आपण इथं पेनानं सगळं आपण याचे मार्क करून घेतले. त्यानंतर याला आपण कापलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तर एक टेट्राहेड्रॉन तयार झाला आहे. तर हा टेट्राहेड्रॉन म्हणजे काय, एक त्रिकोणीय पिरॅमिड आहे ज्यामध्ये 4 पृष्ठभाग तयार झालेले आहे, 4 व्हर्टायसेस तयार झालेले आहे आणि 6 याच्या कडा आहेत. म्हणजे त्या कुठल्या 1 2 3 4 5 आणि 6 तशा याच्या कडा तयार झाल्या आहे. या प्रकारे हा टेट्राहेड्रॉन तयार होत असतो आपल्या घनापासून. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की घनाच्या कोपऱ्याला जर आपण तिरपे कापले असता तर आपल्याला हा टेट्राहेड्रॉन आकार मिळतो. आता जाणून घेऊया याचे उपयोग. याचा उपयोग म्हणजे रेणूंच्या रचनेचे मॉडेल तयार करण्यासाठी. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.